हायकोर्ट, नागपूर कोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे। त्याशिवाय मुंबईतील विविध दंडाधिकारी न्यायालयात देखील बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे। धमकी येताच यंत्रणा सतर्क झाल्यात। बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी सुरू आहे। मेलवर ही धमकी आल्याची माहिती आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून कामकाज थांबवत न्यायालय रिकामी करण्यात आली आहे। मोठी घटना आहे। जितेंद्र शिंगाडे अधिक माहिती देतात नागपूरहून। जितेंद्र, नक्कीच सर, कारण ज्याप्रमाणे मुंबईमध्ये धमकी आलेली आहे त्याचप्रमाणे नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय याला देखील धमकी आहे ती प्राप्त झालेली आहे। ईमेल जो आहे, ऑफिशियल ईमेल जो आहे आयडी कोर्टाचा, त्यावर ही धमकी प्राप्त झालेली आहे आणि जे आहे कोर्टाची इमारत आम्ही उडवून देऊ, 4 RDX आणि IEDच्या साह्याने हे उडवून देण्याची धमकी आलेली आहे। त्याचबरोबर जे जजेस आहेत त्या जजेसचे चेंबर्स देखील आम्ही उडवून देऊ, खास करून अशी ही धमकी आलेली आहे। गलना रमेश असा या ईमेलवरनं धमकी प्राप्त झालेली आहे। त्यानंतर पूर्ण सुरक्षा यंत्रणा होती, ती सुरक्षा यंत्रणा पूर्ण खडबडून जागी झालेली आहे। बॉम्ब शोधक व नाशिक पथक देखील पोहोचलेलं आहे आणि संपूर्ण परिसराची जी आहे ती जी संशयित ठिकाणं आहेत तिथे पूर्ण छाननी करण्यात येते, तपासणी करण्यात येते। मात्र सुदैवाने आतापर्यंत कुठलीही धोकादायक वस्तू किंवा अशी कुठलीही बॉम्ब सदृश वस्तू आतापर्यंत आढळलेली नाही आहे। त्यामुळे नेमकी ही धमकी कशामुळे आलेली आहे, कोणी पाठवलेली आहे, याचाही तपास जे आहे ते आता सुरक्षा यंत्रणा करताना दिसून येत आहेत। प्रसन्न सर, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।